आता आपण चौरसाची परिमिती दिली असता त्याचे क्षेत्रफळ कसं काढायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी आपण हे उदाहरण सोडवूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोर्डेवर आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेस मध्ये। तर आज आपण जाणून घेणार आहे चौरसाची परिमिती जर दिली असेल तर त्याच्यावरून आपल्याला क्षेत्रफळ कसे काढायचे ते पाहणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमचा जो डाऊट आहे तो नक्कीच 100% समजेल। आता समजा चौरसाची परिमिती दिली आहे, परिमिती जी दिलेली आहे त्याने आपल्याला समजा 20 ही परिमिती दिली, तर त्याच्यावरून क्षेत्रफळ कसे काढायचे। तर चौरसाची परिमिती त्याचं सूत्र लिहायचं, चौरसाची परिमिती। ठीक आहे, चौरसाची परिमिती किती दिली आहे आपल्याला 20 दिलेली आहे आणि याचं जर क्षेत्रफळ याचं जर सूत्र जर पाहिलं आपण 4 गुणिले बाजू याचं सूत्र आहे। चौरसाची परिमिती बरोबर काय येते 4 गुणिले बाजू बरोबर 20। चौरसाची परिमिती आपल्याला 20 दिलेली आहे। चौरसाच्या परिमितीचे जे सूत्र आहे ते 4 गुणिले बाजू, जे गुणाकाराच्या इकडे जाऊन काय होणार भागाकार होणार। बाजू बरोबर 20 भागिले 4 म्हणजे आपली बाजू काय येणार, बाजू बरोबर येणार 5। आता बाजू 5 आली आहे, त्याच्यावरून आपल्याला क्षेत्रफळ सहज येईल। ठीक आहे, चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ त्याचे दोन सूत्र आहे, दोन पैकी कोणते लिहिलं तर चालते। एक तर बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग। ठीक आहे, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग। आता हे एक सूत्र वापरलं मी, बाजू आली आपली 5, 5 गुणिले 5, 5 गुणिले 5 किती येणार 25। ठीक आहे, असं चौरसाच्या परिमितीवरून मी चौरसाचे क्षेत्रफळ काढले। मी तुम्हाला एक प्रश्न देतो, चौरसाची परिमिती परिमिती 36 आहे, तर त्याच्यावरून त्याचं मला क्षेत्रफळ काढून दाखवायचं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।